चलो हटा सामान की घटा फॉलो करो भाई को। सो हे गाइस, गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. सो गाइस, ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक ट्रेनरला इंट्रोड्यूस केलं होतं. तुम्हाला असं वाटणार नाही की ह्या एजमध्ये त्याने त्याची फिजिक इतकी चांगली मेंटेन केलेली आहे. सो जे काय त्याची एज, त्याने किती स्ट्रगल केलेलं आहे वर्कआउटसाठी, त्याने किती वर्ष वर्कआउट करतोय, तो त्याचं काय डाएट आहे, जे काय असेल ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे. आमचा मेन फोकस असा असणार आहे की प्रॉपर वर्कआउट, प्रॉपर फॉर्म आणि रिपिटेशन्सवर. बस हे आम्हाला तुम्हाला दाखवायचं आहे. सो स्टे ट्यून. आणि येस, खूप मजा येणार आहे. काहीतरी नवीन शिकायला मिळणार आहे. आणि मी स्वतःला ऑलवेज ॲज ए लर्नर म्हणून ट्रीट करतो, बिकॉज मला काही ना काहीतरी नवीन शिकायला मिळणार आहे. मग फरक नाही पडत समोरचा व्यक्ती, त्याची एज, त्याचं जेंडर काय आहे, किंवा तो फ्रेशर आहे की तो एक्सपिरियन्स आहे, मॅटर नाही करत. सो बघूया आज मला ह्याच्याकडून काय नवीन ट्रिक्स मिळत आहेत, काय नवीन वाईब्स मिळत आहेत. सो मी ते नक्कीच ॲक्सेप्ट करेन. ओके, सो बघूया. स्टे ट्यून. खूप मस्ती, खूप मजा आणि खूप काही नवीन वर्कआउट मला शिकायला भेटेल. सो मी आणि संकेत आता निघू थोड्याच वेळात. सो गाईज, मॉर्निंगला उठलं, आय मीन फ्रेश झाल्यानंतर सर्वात पहिलं मी आधी वॉर्म वॉटर ड्रिंक करतो. म्हणजे गरम पाणी खूप इम्पॉर्टंट आहे. ॲटलिस्ट 1 ग्लास तरी तुम्ही ड्रिंक करायला पाहिजे. हर्षद सोनवणे, राजेश एलगेटे आणि ओमी साळवी यांचा बड्डे सेलिब्रेट करायला मी आणि राजेश गेलो होतो रात्री. काहीतरी 1:45 वाजता आम्ही आलो घरी. हां, तिकडून निघेल ना. सो संकेता पण आलेला आहे आणि आता आम्ही जिममध्ये. हो ना, आयुष्य पोत बा फुल शॉर्ट एकदम. ट्रायसेप ट्रायसेप. मग झालं वर्कआउट. आता तर ॲम्ब्युलन्सचा फोन लावला. आता प्री वर्कआउट घेतला. कॉफी, आपला प्री वर्कआउट कॉफी, ब्लॅक कॉफी पिली. ओके, झाला डन. तू काय घेतला प्री वर्कआउट? बोलो ॲम्ब्युलन्स बोलो, तुला गरज लागणार आहे. चला मग वर्कआउट करूया. ही इथेच हार मानताय. हार मानायची आहे काय? बघूया. चला. हां, तर आता डिस्कशन हे चालू आहे. ऐकतोय का? हो, एक नंबर. पहिले आहे ना, स्टार्टिंगला 100 पुशअप मारायचे. स्टार्टिंगला 100 आणि एंडिंगला 50. चालेल. ओके, मग जे काय दोघांना आपल्याला गाईड करणार आहेत, कोणाला? दोघांना, संकेत आणि मला. हे दोघं गाईड करणार आहेत, हिमांशू आणि साहिल. चलो हटा सामान की घटा साइड में हटो. आता वर्कआउट घेऊया.
1 2 सो गाईज आता आपलं वर्कआउट झालेलं आहे चौघांसाठी आणि आता आपल्यासोबत आहे दोन्ही ट्रेनर साहिल आणि हिमांशू. तर आपण सर्वात पहिलं साहिलला विचारूया की त्याचंही ही जिमची जर्नी कधीपासून स्टार्ट झाली आहे, किती वर्ष तो कंटिन्यू करतो आहे आणि काय डाएट काय सप्लिमेंट घेतो आहे. तर साहिल काय बोलायचं आहे तुला व्ह्यूअर्सना? मी 13 वर्षाचा होतो मी जिम चालू केली. आधी घरात केली चालू 1-3 वर्ष, नंतर जिम जॉईन केली गावात. अच्छा. नंतर आता मला एज आहे 17 स्टार्ट झाला. साहिलचं एज आहे 17, तर अजून 18 पण कंप्लीट नाही झालं. त्याची फिजिक तुम्ही बघू शकता, मी आधीच्या सिनेमॅटिक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे. ओके. तर डाईट माझी अर्धा किलो चिकन, 15 अंडी आणि आपला राईस आपला. ओके. आणि सप्लिमेंटमध्ये काय तुम्ही इंटेक करता? सप्लिमेंटमध्ये वे प्रोटीन, आपला प्री-वर्कआउट. अच्छा. अजून मल्टीव्हिटॅमिन फिश ऑइल टॅब्लेट्स. ओके. म्हणजे बेसिक बघायला गेलं तर वे प्रोटीन, मल्टीव्हिटॅमिन्स, फिश ऑइल हे सगळे बेसिक सप्लिमेंट तुम्ही इंटेक करायलाच पाहिजे. तर आता आता आपण भेटूया हिमांशू. तर हिमांशू, तुझं काय म्हणणं आहे? पहिले मी पण 13-14 वर्षांना असताना जिम स्टार्ट केली होती. ओके. 2-3 वर्ष जिम केली, त्याच्यानंतर मी कोर्स केला आणि ॲज अ ट्रेनर झाला. ओके. म्हणजे तू सर्टिफाईड, हिमांशू सर्टिफाईड ट्रेनर आहे. 7 वर्षापासून मी ट्रेनरचा जॉब करतो. आता आलो इकडं. ओके. मी डाएटमध्ये घेतो चिकन, अंडे, राईस आणि ओट्स वगैरे घेतो. फिश ऑइल, मल्टीव्हिटॅमिन टॅब्लेट वगैरे घेतो. प्रोटीन घेतो, कधी नाही घेतो. प्रोटीन काय फिक्स नाही, जसं कंडिशन आहे त्याचं. तर चिकन अंडेपासून ते प्रोटीन इंटेक पूर्ण होतो. नॅचरल घेऊ शकतो. प्रोटीन वे प्रोटीन मी नॅचरल ओके, काही प्रॉब्लेम नाही. दुधापासूनच करतो, काही प्रॉब्लेम. वे प्रोटीन, मल्टीव्हिटॅमिन, फिश ऑइल, क्रिएटिन घेऊ शकतो. विटॅमिन डी आपले सेफ जनरल सप्लिमेंट आपण घेऊ शकतो. ओके.
तर मला आता दोघांना पण हा एक क्वेश्चन विचारायचा आहे की जे बिगनर्स आहेत, जे न्यू जॉईन करतात जिम आणि स्किनी आहेत, तर त्यांना वे प्रोटीन घेणं बेटर असेल की गेनर घेणं बेटर असेल? जर तो बारका आहे, त्याला वेट गेन करायचं आहे, तर तो गेनर घेऊ शकतो, सेफ आहे. चिकन अंडे वगैरे कोणती करू शकतो, त्याचा बजेट असेल तर गेनर घेऊ शकतो. ओके. आणि जर वे प्रोटीन घेऊ शकतो, प्रोटीन सेफ आहे, घेऊ शकतो. कोणी जाड बारीक, कोणी लेडीज जेंट्स काही प्रॉब्लेम, कोणी घेऊ शकतो. ओके. सो जेंडर मॅटर नाही करत. नाही. सप्लिमेंटमध्ये म्हणजे ट्रेनरशी तुम्ही PT वगैरे जर घेत आहे तर तुम्ही कन्सल्ट करू शकता. कन्सल्ट म्हणजे करू शकतो, काही प्रॉब्लेम. त्याला प्रॉपर बॉडी बनवायची आहे, फॅट लॉस करायचे किंवा मास गेन करायचे, जे पण त्याचा गोल आहे, त्याच्या बजेट आहे, त्या हिशोबाने घेऊ शकतो. राईट. तर क्रिएटिनबद्दल तुम्हाला दोघांना काय म्हणायचं आहे? क्रिएटिन घेऊ शकता, सेफ आहे, काही प्रॉब्लेम नाही. 3 ते 5 ग्राम घेऊ शकतो. ओके. बिगिनर घेऊ शकता, कोणी घेऊ शकतो. सो त्याचे काही साईड इफेक्ट नाही. चांगला ब्रँड बघून तुम्ही घेतला, ओके डन, काही. सो गाईस, आता तुम्ही बघितलं त्या दोघांकडून की कधीपासून वर्कआउट म्हणजे ओव्हरऑल यांची जर्नी सांगितलेली आहे. होप सो हे असेच पुढे यांची जर्नी कंटिन्यू करत राहणार. तर आपल्याला पण संकेतदा आणि मी ह्यांच्या थ्रू म्हणजे यांच्याकडून खूप काही शिकतोय मीन्स कसा वर्कआउट, काय फॉर्म आहे, रिपिटेशन्स वगैरे ओव्हरऑल सर्व काही शिकायला भेटतं आहे. मॅटर नाही करत ह्याचं एज किती आहे किंवा त्याचं एज किती आहे, ह्याला एक्सपिरियन्स किती आहे. आपल्याला ॲज ए स्वतःला लर्नर म्हणून ट्रीट करायचं आहे, कारण एक्सपर्ट म्हणून ट्रीट केलं तर तुम्हाला इगो येणार. सो बेटर आपण ॲज ए लर्नर पुढे कंटिन्यू करूया. आता साईल सांगणार त्याचा वर्कआउट किती तास वर्कआउट येतो ते सांगा. शेअर कर. महिन्यात घेतो तो, तेव्हा इथपर्यंत पोहोचलाय. काही वे प्रोटीन ग्रीन काही नाही, असं काही लोकांचा गैरसमज असतो. वे प्रोटीन घेतो, काही असं घेतो तसं घेतो. मेहनत आहे, तो 99% मेहनत करतो. कशी फिजिक आहे ते मेहनतीमुळे आहे. आणि घरचं जेवण काही. साईलला मला एक विचारायचं आहे, साईल जेव्हा तू जिम जॉईन करायच्या आधी तुझं वेट काय होतं? माझा वेट 42 अंडरवेट होता. आणि आता तुझं वेट किती आहे? 64. आता सध्याच्या डेटमध्ये याचं करंट वेट आहे 64. इव्हन तुझं वेट काय आहे आता? माझं आता 69च्या आसपास. 69. सो मसलमध्ये यांचं वेट आणि ओव्हरऑल बघायला गेलं तर खूप बेस्ट आहे. कमी जास्त करत राहतो. वेट बॉडी बिल्डिंगमध्ये बॉडी बिल्डिंगमध्ये वेट कमी अप अँड डाऊन होतच असतं. सो आपल्याला मेंटेन करायचं आहे, कन्सिस्टन्सी पाहिजे, रेग्युलर वर्कआउट पाहिजे. वर्कआउट रेग्युलर पाहिजे. 1 ते 1.5 तास स्वतःसाठी दिला पाहिजे. स्वतःसाठी दिला पाहिजे. राईट. आणि जंक फूड वगैरे आणि काही खात नाही. कधी खातो, काही खातो, असं नाही का डायरेक्ट बंदच केले. राईट. म्हणजे ह्याच्यातून एक आपल्याला माहिती पडतं की असं नाही आहे की वर्कआउट तुम्ही जिम जॉईन केलं तर बाहेरचं म्हणजे काही खाऊ नाही शकत, असं काही नाही. तुम्ही वीकली 1 डे जसं की संडे झाला तुमच्यावर आहे, तुम्ही चीट मील करू शकता. असं कंपल्शन नाही आहे की तुम्हाला सर्वच अवॉइड करायला पाहिजे. थोडंफार चटाका पाहिजे, चालतंय, पण जिम मारत राहा. 1 तास 1.5 तास स्वतःसाठी. वर्कआउट हे कंपल्सरी आहे. आणि मॅटर नाही करत कोणत्या एजपर्यंत, टिल तुम्ही 60+ जरी असलं ॲटलिस्ट रनिंग वगैरे पाहिजे. राईट. काही प्रॉब्लेम नाही, करू शकता. कार्डिओ मस्ट आहे. येस. तर आम्ही पण आता पुढे ह्या दोघांना फॉलो करू. काय संकेत, आपल्याला पण बॉडी बनवायची अशी, आणि मेन तरी संकेताला बॉडी बनवून द्यायची. करूया नक्की. सो गाईज, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. से बाय गाईज.